राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। देवस्थानच्या जमिनीची वर्गवारी बदलण्यासंदर्भात निर्णय अपेक्षित। विविध योजनांचाही आढावा। राजीव गांधी यांची जयंती मुंबईमध्ये साजरी करण्यात येणार। तसंच खासदार राहुल गांधी यांच्या सभेचंही आयोजन करण्यात येणार आहे। सभेच्या तयारीसाठी महाविकास आघाडीमधल्या नेत्यांची आज बैठक। तीनही पक्षातील नेते उपस्थित राहणार। आज महाविकास आघाडीच्या बैठकीच्या आधी काँग्रेस नेत्यांची बैठक होणार। किती जागांचा प्रस्ताव ठेवायचा या संदर्भात काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत होणार चर्चा। उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। सकाळी 11 वाजता ठाकरे, शरद पवार, शाहू महाराज यांची भेट घेणार। राज्यातील आणि देशातील विविध विषयांवरती होणार चर्चा। महाविकास आघाडीमध्ये कोणीही मोठा भाऊ नाही। पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। मावळ विधानसभेमध्ये घड्याळाचा प्रचार न करण्याचा भाजपचा ठराव। पुणे पिंपरीमध्ये कमळाचा प्रचार न करण्याचा ठराव राष्ट्रवादी करू शकते। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपला दिला इशारा। माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये वसुलीसाठी आज मुंबईमध्ये सहकार विभागाची सुनावणी। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये आज सुनावणी, तर आजची सुनावणी पुढे ढकलावी असा सुनील केदार यांचा सहकार मंत्र्यांना अर्ज। मनी लॉन्ड्रिंग तरतुदींचा आज सर्वोच्च न्यायालयामध्ये फेरविचार याचिकांच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाकडून विशेष खंडपीठ। काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी केली फेरविचार याचिका। क्रॉस वोटिंगच्या संशयामुळे चर्चेत असलेले हिरामण खोसकर हे घेणार नाना पटोलेंची भेट। तिकीट कापण्याच्या चर्चांमुळे खोसकरांची धावाधाव। विधान परिषद निवडणुकीच्या क्रॉस वोटिंग प्रकरणाचा घटनाक्रम सांगणार। राज ठाकरे 8 आणि 9 ऑगस्टला हिंगोलीच्या दौऱ्यावर। हिंगोली, वसमत, कळमनुरी या तीनही विधानसभा मतदारसंघांचा राज ठाकरे घेणार आढावा। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आजपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतता रॅली। सोलापूरपासून सुरुवात होणार, तर नाशिकमध्ये शांतता रॅलीचा समारोप। मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे सोलापूर शहरातील शाळांना आज सुट्टी। मराठा बांधव सोलापूरमध्ये दाखल होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। पंजाबच्या अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 9वं राष्ट्रीय अधिवेशन। या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस, राज बब्बर, त्यासोबतच परिणय फुके, अभिजित वंजारी हे नेते राहणार उपस्थित। मुंबईमधल्या प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी पुन्हा आमने सामने। बोर्डावरील धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटानं काढल्याचा शिंदे गटाचा आरोप। नाशिक जिल्ह्यामध्ये मागच्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे त्र्यंबकेश्वरमधील निसर्ग बहरला। ब्रह्मगिरीमधील धबधबे प्रवाहित। सर्वसामान्य मालमत्ताधारकांना मोठा दिलासा। घर, जमीन, मालमत्ता विकल्यानंतर जुन्या किंवा नव्या पद्धतीनं LTCची कर भरण्याची सुविधा। लॉंग टर्म कॅपिटल गेनवरील कर भरण्याची जुना आणि नवा पर्याय सुद्धा स्वीकारण्याची मुभा। गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेच्या मैदानात उभारण्यात येणाऱ्या मंडपाच्या भाड्यामध्ये 50% सवलत। गणेशोत्सव समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश। पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज। मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। गणेश भक्तांना घराजवळच्या कृत्रिम तलावांची दिली माहिती। गुगल मॅपवरती मिळणार। शिक्षकांच्या जुन्या पेन्शन संदर्भात समिती स्थापन। 26,900 शिक्षकांना जुनी पेन्शन लागू होण्याची शक्यता। राज्यातील कार्यरत 3,105 विशेष शिक्षकांना सेवेमध्ये सामावून घेणार आणि केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय। राज्यातील पोलीस दलाला मिळणार नवी वाहनं। 566 कोटी रुपये किमतीच्या 2,298 वाहनांच्या खरेदीला गृह विभागाची मंजुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।